श्रीराम समर्थ. श्रीराम भाग क्रमांक 124 124. श्रीराम. अक्रूराला भगवंताला घेऊन येण्यासाठीचं काम दिलं कंसाने. म्हणाले, तू जा, तू फार छान आहेस, हुशार आहेस, तुझा नातलग आहे, तेव्हा तू त्यांना पुढे घालून घे आणि अर्थात नंदाला सुद्धा आमंत्रण दे. हे सगळं त्याला सांगितलं. तो म्हणाला, चला ठीक आहे, ही सगळ्या आज्ञेचं पालन आपण करूया आणि सकाळीच आपण ह्याच्यासाठी सुरुवात करूया, लवकर प्रवासाला सुरुवात करूया. आपण पण असंच करतो नाही का? कुठे जर लांब प्रवासाला जायचं, सकाळी लवकर उठतो आणि लवकर निघतो. का तर बाबा गर्दी होऊ नये, ट्रॅफिक जॅम होऊ नये. तसंच त्याने विचार केला की आपण उद्या सकाळी लवकर निघूया, मथुरेतून लवकर निघूया आणि गोकुळात जायचं आहे. तर आपण अशा प्रकारे करूया. रात्री झोपताना सुद्धा त्याला सतत एकच गोष्ट आठवत होती की अरे उद्या आपल्याला गोकुळात जायचं आहे, उद्या आपल्याला गोकुळात जायचं आहे. त्याला त्याचं खूप अप्रूप वाटत होतं. आपल्याला असं कधी कधी होतं नाही का, काही प्रिय व्यक्तींना भेटायला किंवा अर्थात आपल्याला गुरुस्थानी जायचं असेल तरी असं वाटू शकतं, अरे बा उद्या मला महाराजांकडे जायचं आहे, माझ्या गुरूंकडे जायचं आहे. तेव्हासुद्धा आपल्याला खूप छान वाटत असतं. तसं तसं अक्रूराचं पण झालं होतं. अक्रूर जो आहे तो रात्री झोपताना सुद्धा ह्याच गोष्टीचा आनंद त्याला होता की मला उद्या गोकुळाकडे जायचं आहे, याचा त्याला खूप आनंद होता. आणि त्याप्रमाणे सकाळ झाल्या त्यांनी सगळी तयारी पटापट केली आणि रथ तर आधीच आला होता दरवाजामध्ये. कंसाने छान रथ पाठवला होता, सुशोभित, आणि त्या रथामध्ये हा स्वार झाला आणि त्यांनी कूच केलं गोकुळाच्या दिशेने. प्रवास लांबचा होता, परंतु प्रवासामध्ये याच्या मनामध्ये एकच विचार अक्रूराच्या. तो म्हणाला, खरोखर मी काय शुभकर्म केलंय माहीत नाही, माझ्या हातून कोणती तपस्या घडली माहीत नाही, मी कुठल्या व्यक्तीला काय सत्पात्री दान वगैरे दिलं का काय माहीत नाही. कशाचं फळ मला हे आहे की उद्या मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होणार आहे माहीत नाही. खरंच मला आश्चर्य वाटतं की मी काय केलं मलाच माहीत नाही. खरं पाहिलं तर माझ्यासारखा व्यक्ती जो अतिशय विषयसक्त आहे, विषयसक्त व्यक्तींना भगवंताचं दर्शन होणं हे जवळपास अशक्य आहे, दुर्लभ आहे. आणि असं असताना सुद्धा माझ्यासारख्या एका अधमाला, बघा त्यांनी स्वतःला अधम हा शब्द वापरला आहे अक्रूरानी. मग आपण आपल्याला काय म्हणावं? खरंच अक्रूर भगवंताचा नातलग होता आणि भगवंताकडे तो प्रत्यक्ष जाणार होता, पण तो म्हणतो की मी तर असा माणूस आहे, विषयासक्त आहे आणि अधम आहे. तर माझ्यासारखा अधमाला उद्या भगवंताचं दर्शन होणार आहे म्हणजे काय माझं पुण्य झालं आहे मलाच माहीत नाही. अशा प्रकारे त्याच्या मनात विचार आहेत आणि असाच विचार करत त्याचा प्रवास चालू आहे. तो म्हणतो की नक्की माझ्या जन्माचं आता सार्थक झालं आहे, दर्शन होणार म्हणजे माझ्या जन्माचं खरं सार्थक झालं, जन्म सफल झाला. आता दुसरं काय करायचं आहे? भगवंताचं दर्शन हेच तर आपलं ध्येय असतं. भगवंत मला प्रत्यक्ष दिसणार, त्यांच्या चरणकमलांना मी नमस्कार करणार. जे चरणकमल किंवा जे भगवंताचं मुखकमल आहे, जे योग्यांच्या ध्यानाचा विषय असतो, ते मला प्रत्यक्ष दिसणार आहे. बघा, ध्यानसुद्धा भगवंताच्या चरणाचं करायचं, ध्यानसुद्धा भगवंताच्या मुखकमलाचं करा, चालेल. हे जर तुम्हाला ध्यान करायची इच्छा झाली तर तुम्ही नशीबवान आहात, कारण त्याच्यामध्ये आनंद आहे, पण तो आनंद आपल्याला वाटला पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. योग्यांना नक्कीच वाटतो, योगी तर फक्त बघत राहतात, काय करायची गरज नाही, तुझं मुखकमल बघितलं मी आनंदित होतो. अशी भावना जर आपल्यामध्ये आली तर समजा की आपण नशीबवान आहोत, असं वाटायला पाहिजे. बस की मला आता दुसरं काय करायची गरज नाही, किंवा तुझं चरण बघितलं तर बस मला काय करायचं आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. हे जे तुकाराम महाराजांनी म्हणलं ते मला वाटलं पाहिजे की तुमचं चरण दिसलं, आता मला काही करायची गरज नाही.
मला काही सुचत नाही, काय करायची इच्छाच नाही राहिली, कारण संपला विषय. काय करायचं राहिलं शिल्लक. तसं संगीतामध्ये जर आपण भैरवी म्हणली तर नंतर काय गाणंच गायची गरज नाही ना. भैरवीच्या पुढे राग कुठला आहे? नाही. भैरवी म्हणजे संपलं. त्याच्यापेक्षा गोड रागच नाही आहे, अंतिम राग. तशी गोष्ट आहे ना की भगवंताचे चरण दिसणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि हे उद्या मला प्रत्यक्ष दिसणार आहेत. किती नशीबवान आहे मी, खरोखर नशीबवान आहे. अशा प्रकारचे विचार त्याच्या मनामध्ये आहेत. दुसरं त्याला काही आठवतच नाही. प्रवास त्यामुळे त्याला कसा चाललाय हे समजत नाही आहे. कुठल्याही प्रकारे त्याला कंटाळा येत नाही, कारण सतत भगवंताचं स्मरण, भगवंताचाच विचार सतत चालू आहे. तो म्हणतो भगवंता, त्याचं कारणच असं की तुझं रूपच इतकं सुंदर आहे की ते रूपावरून माझं डोळे बंद केले तरी तेच दिसतं मला. त्यामुळे ह्याच्यात माझं काहीच नाही, हे सगळं तुझंच आहे, की तुझीच लीला आघात आहे म्हणून हे असं घडू शकतं. आणि अशा प्रकारे भगवंताचं रूप पण त्याला आठवत होतं, भगवंताचे चरण कमल आठवत आहेत. परत तो हेही मनामध्ये म्हणतो की आता बघता बघता येईल गोकुळ, आणि जेव्हा मी तिथे पोचेन कदाचित बलराम आणि श्रीकृष्ण समोर कदाचित दिसतील, माहीत नाही, कदाचित दिसतील सुद्धा. आणि दिसल्यावर मी काय करेन? दिसल्यावर मी या रथामधून उडी मारेन आणि धावत धावत जाईन आणि भगवंताच्या चरणावर माझं हे मस्तक ठेवून देऊन बास, काही करायची इच्छा नाही राहिली मला. हे मी नक्की करेन, असं मनामध्ये त्यांच्या विचार येत आहेत. ते म्हणतात इतकंच करून मी थांबणार नाही, भगवंताच्या चरणावर तर मी डोकं ठेवीनच, परंतु त्याच्याबरोबर त्याचे जे वनवासी मित्र आहेत गोकुळातले, त्यांच्या पण मी चरणावर लोटांगण घालणार आहे. कारण ते काय कमी पुण्यवान नाही आहेत. भगवंताचा प्रत्यक्ष सहवास इतक्या जवळून इतके दिवस मिळणं हे काय साधी गोष्ट नाही आहे. त्यांचं पुण्य काय कमी नाही आहे. मग अशा त्याच्या मित्रांना सुद्धा मला नक्कीच लोटांगणच घालायला पाहिजे. दुसरं काय करू शकतो? तेच करणार आहे मी. संधी मिळू दे, मी वाट बघतोय कधी पोचतोय. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये विचार चालू आहेत, सतत तेच विचार, दुसरा विचारच नाही. तो म्हणाला की कंसाला सुद्धा दूत म्हणून अनेक लोक होते पाठवणारे, पण तरी त्याने मलाच निवडलं ना. हे सुद्धा कशाचं लक्षण आहे? हे पण भगवंताची माझ्यावर कृपाच आहे. अन्यथा इतर काही नातलग इथे राहतातच ना, त्या नातलगांना सुद्धा तो निवडू शकलाच असता आणि त्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन केलंच असतं ना. पण ही संधी मलाच दिली. ही भगवंताची माझ्यावर कृपाच आहे की कंसाने मला निवडलं. आणि म्हणून आता माझा भाग्योदय झाला नक्कीच. जेव्हा मी त्यांना नमस्कार करेन तेव्हा ते मला हाक सुद्धा मारतील कदाचित, काका काका, अक्रूर काका म्हणतील. तो आवाज ऐकल्यावर मी धन्य होईन. भगवंतानी मला काका म्हणावं, अक्रूर काका म्हणून माझं नाव त्यांच्या मुखात यावं, यासारखं भाग्यच नाही. बलराम दादा त्यांच्या बरोबर असतील, ते सुद्धा नक्कीच मला मिठीच मारतील आनंदाने. आणि मला अजून काय आनंद मिळाला याच्यापेक्षा. अशा प्रकारे अक्रूर जो आहे तो रस्त्यामध्ये याच चिंतनामध्ये आहे. आणि असं चिंतन करत करतच त्याचा रथ गोकुळामध्ये पोचला. तेव्हा संध्याकाळ झाली होती. अर्थात संध्याकाळ झाली होती. आणि संध्याकाळ जेव्हा झाली होती तेव्हा गोकुळामध्ये तो पोचला होता. आणि त्याला काही ठिकाणी भगवंताच्या चरणचिन्हाची जागा दिसल्या की जिकडे भगवंत चालत गेले होते तिथून. आणि ते त्याला लगेच लक्षात आलं की हे चिन्ह सगळे चरणाची भगवंताची आहेत, कारण त्याच्यावरती अर्थात चिन्ह उमटलेली होती. आणि ती चिन्ह बघितल्यावर त्या लक्षात आलं की हे श्रीकृष्णांच्या चरणाचे सगळे ठसे उमटलेले आहेत. त्यांनी पहिल्यांदा तिथे गेला आणि त्या ठशांवरती आपलं डोकं ठेवलं.
आणि फक्त ठशांवर डोकं ठेवलं सुद्धा त्याचं डोळे त्या अश्रूने डबडबून गेले. त्याच्या अंगावर रोमांच आले. त्या धुळीत तो लोळायला लागला आणि म्हणाला की आता काय, भगवंताचे चरण ज्या धुळीला लागले ती धूळ पवित्र आहे. ही धूळ मी आता माझ्यासाठी प्रसाद झालं. आणि ती धूळ त्यांनी मस्तकी लावली. त्या धुळीत तो लोळायला लागला. अशा प्रकारे अक्रूराची अवस्था झाली. खरोखर अक्रूराची जी अवस्था झाली, अशी अवस्था ज्या मनुष्याची होते, समजा की आपण खूप नशीबवान आहात. ज्याच्या मनामध्ये अशी भावना येते, ज्याच्या शरीराची अवस्था, ज्याच्या मनाची अवस्था अशी होते, तो खूप नशीबवान आहे. समजावं की परमेश्वराच्या जवळ तो येतोय. कारण हे वाटणंच महत्त्वाचं आहे. आणि अक्रूराची अवस्था अशीच झाली होती. फक्त श्रीहरींच्या चरणाचं चिन्ह त्याने बघितलं होतं, ती धूळ त्याने बघितली आणि तो बेभान झाला. हे व्हायला पाहिजे. अर्थात यथावकाश तो परत यथामध्ये बसला आणि पुढे निघाला. रथ हळूहळू चालला होता, कारण रथाने गावामध्ये प्रवेश केला होता. इकडे तिकडे बघत असताना अर्थात त्याचं लक्ष इकडेच होतं की कुठे बलराम आणि श्रीकृष्ण मला दिसत आहेत रस्त्यात. आणि तसंच घडलं. रथ थोडा पुढे गेला आणि त्यांनी बघितलं की कृष्ण समोरच उभे आहेत, बाजूला बलराम दादा उभे आहेत. बस ज्या क्षणाची अक्रूर वाट बघत होता तो क्षण जवळ आला आणि खरोखर जसा त्याने विचार केला तसंच घडलं. रथ थांबायच्या आधीच त्याने रथातून उडी मारली आणि धावत तो गेला. आणि अर्थात त्यांनी भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्याचा गळा दाटून आला. त्याला काही बोलताच येईना. कितीतरी वेळ त्याची हीच अवस्था होती. अर्थात श्रीकृष्णानं त्याच्या मनातला भाव समजला होता. आणि मग त्या भगवंतानी त्याला आपल्या जवळ घेतलं, आपल्या हृदयाशी धरलं. बस अजून काय पाहिजे. कितीतरी वेळ त्यांनी भगवंताला मिठी मारूनच ठेवली होती. यथावकाश भगवंताच्या मिठीतून तो दूर आला आणि त्यांनी बलरामांकडे बघितलं आणि बलरामाला नमस्कार करण्याच्या आधीच बलराम दादाने त्याला आलिंगन दिलं. कृतकृत्य झाला. दोन्ही त्याची जी दैवत होती त्या दोन्ही दैवतांनी त्याला आलिंगन दिलं. अर्थात श्रीकृष्ण आणि बलरामाने ह्याचा हात पकडला आणि हळूहळू तो बेभान झाला होता. हळूहळू त्याला आपल्या घराकडे घेऊन आले. यथावकाश घरामध्ये प्रवेश केला. भगवंतांनी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आलेला पाहुणा हा आपला देवच असतो. अतिथी हा देवो भव म्हणलंय. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याला एका उच्च आसनावर बसवलं. मधुपर्क पूजा केली अक्रूराची. त्याला भेट म्हणून एक गाय दिली. त्याचे पाय चेपले, त्याचा थकवा दूर केला. त्याला सुंदर असं मिष्टान्न आणून दिलं. हे सगळं झाल्यानंतर बलराम दादांनी त्याच्यासाठी मुखशुद्धी करायसाठी विडा आणून दिला आणि तोही त्याला सांगितलं कृपा करा आपण ह्या विड्याचं सुद्धा सेवन करावं. अशा प्रकारे कृष्ण आणि बलरामाने अक्रूराची सेवा केली. हे सगळं झाल्यानंतर नंद तिथे आला. नंद राजा पण तिथे आला. अर्थात नंदाने सुद्धा त्याला आलिंगन दिलं आणि मग विचारलं की अक्रूर महोदय, एक मला सांगा की कंस तिथे जिवंत असताना आपण कसे दिवस कंठले तो तिकडे? हा इतका दुष्ट, इतका पापी असा राजा तिथे आहे आणि याच्या ठिकाणी आपण कसे दिवस काढलेत, कसे राहता आपण? हा किती क्रूर आहे हे मला माहीत आहे, पण आपण कसे दिवस काढता? खरंच मला त्याचं कौतुक वाटतं. अर्थात अशा प्रकारे अतिशय प्रेमाने त्याने अक्रूराची चौकशी केली. दोघांनी बराच वेळ एकमेकाशी संवाद केला.
या अशा संवादामुळे या आणि प्रेमामुळे अक्रूराचा सगळा शीण दूर झाला. शेवटी मनाला पण चांगलं वाटलं पाहिजे नाही का. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा पोचतो, खूप शीण घेऊन झालेला असतो, परंतु जेव्हा पोचतो तेव्हा किती छान वाटतं. गोंदवल्याला जाताना आपल्याला कितीतरी वेळा त्रास होतो, ट्रॅफिक जाम असते, 10 तास लागतात, 12 तास लागतात, पण पोचतो तेव्हा कसं वाटतं. सगळा थकवा आपला दूर होतो, एका क्षणामध्ये आपण आनंदित होतो. वा वा वा, महाराजांच्या स्थानी मी पोचलेलो आहे, सगळा थकवा दूर होतो. तशी अवस्था अक्रूराची झाली होती. भगवंताने प्रत्यक्ष त्याची ख्याली खुशाली विचारली, नंदाने त्याची ख्याली खुशाली विचारली, आणि म्हणून त्याचा सगळा थकवा, शीण हा क्षणामध्ये दूर झाला. त्याचं चांगल्या प्रकारचं आतिथ्य झालं. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा, अर्थात त्याच्या मनामध्ये इतर कुठली इच्छा नव्हती. त्याच्या मनामध्ये काय इच्छा होती की मला भगवंताचे चरण जे आहे ते त्याचं दर्शन व्हावं, भगवंताच्या चरणावर डोकं ठेवावं, त्यांनी मला आलिंगन द्यावं, ह्या इच्छा होत्या आणि त्या सगळ्या पूर्ण झाल्या. बाकी कुठल्याही इच्छा नव्हत्या. म्हणून त्याने म्हटलं की त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि भगवंत प्रसन्न झाले म्हटल्यावर अजून इच्छा काय राहिली. इच्छा राहिली तर मग आश्चर्य म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे तो तृप्त झाला. यथावकाश सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात त्यांनी त्यांचं क्षेमकुशल विचारलं आणि प्रश्न केला की अक्रूर काका, आता मला हे सांगा की आपण मथुरेमधून आलात इथे, कंसाकडून आला आहात. कंस आमचा मामा आहे हे तर ठीकच आहे, परंतु तो मामा फक्त नावालाच आहे. आपल्याला तर माहिती आहे तो काय प्रकारचा पुरुष आहे. आमच्या कुलाशी जरी तो निगडित असला तरी आमच्या कुलाची तो व्याधीच आहे असं म्हणलं तर हरकत नाही, असं भगवंत म्हणत आहेत. आणि मला खरंच एक गोष्टीचं खूप दुःख वाटतं की तिथे असलेले जे मथुरावासी आहेत त्यांना अनेक कष्ट पडतात. त्याचं कारण मी आहे. माझ्याविषयी ज्या लोकांच्या मनात आदर आहे, माझ्याविषयी ज्या लोकांच्या मनामध्ये प्रेम आहे, ते सगळे त्याचे शत्रू आहेत. आणि अशा सर्व लोकांना कंस त्रास देतो. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं हा त्याच्यासाठी अपराध आहे. म्हणजेच तुम्हाला जो काही त्रास झाला त्याचा अप्रत्यक्षपणे कारणीभूत असलेली व्यक्ती मीच आहे. माझ्यामुळे आपल्याला किती त्रास झाला आहे याचं मला फार दुःख होतं. माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना सुद्धा त्रास झाला. त्यांना अनेक प्रकारचे कष्ट पडले, त्यांना कारागृहात जावं लागलं, हाल अपेष्टा झाल्या. माझ्यामुळे त्यांची सगळी मुलं मारली गेली. कारणीभूत मीच आहे. काय करावं आता सांगा मला. मला फार वाईट वाटतं. आणि आज आपण इथे आलात याचा मला फार आनंद आहे. तेव्हा आता मला आपण एक सांगावं की कंसाने काय संदेश आपल्याला पाठवला आहे आणि त्याचा हेतू काय आहे या संदेशामध्ये, हेही सांगा. अर्थात हे सगळं सांगत असताना नंद पण तिथे आला होता दरम्यानच्या काळात. त्यांनी हे सांगितलं की त्याने एका मोठ्या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या उत्सवामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी होणार. अनेक प्रकारचे खेळ तिथे खेळले जातील. ते सगळे खेळ आपण बघू शकता. अनेक प्रकारच्या वस्तू तिथे विकत मिळतील, त्या आपण घेऊ शकता. अनेक प्रकारच्या गोष्टी विक्रीस येतील, त्या आपण घेऊ शकता, विकू शकता काही. अशा अनेक गोष्टी आहेत. तेव्हा आपल्याला त्याने फार आग्रहाने बोलवलं आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याने हेही सांगितलं की तुम्ही सर्व प्रजाजनांना सांगा. फक्त नंद आणि श्रीकृष्ण आणि बलराम नव्हे, सर्व प्रजाजनांना बोलवायला सांगितलं आहे. तेव्हा नंद म्हणाला नक्की जाऊ आम्ही, मी दवंडी पिटवण्याची व्यवस्था करतो. मी दवंडी पिटवण्याची व्यवस्था करतो आणि सगळ्या लोकांना आपण घेऊन जाऊ. अर्थात हे काम त्यांनी केलंच. परंतु अक्रूर म्हणाले हे तर सगळं ठीकच आहे, तुम्ही सगळे जरूर या, पण सर्वात पहिल्यांदा मला ह्या दोघांना घेऊन जायचं, राम आणि कृष्णाला, म्हणजेच बलराम आणि श्रीकृष्ण. ज्यांना मला पुढे घेऊन जायचं आहे, तुमच्यासाठी मी थांबणार नाही. तुम्ही यथावकाश या मागून जे काय असेल तुमचं उरकून, पण मला यांना लगेच घेऊन जायचा असा निरोप मला कंसाने दिलेला आहे. तेव्हा मी आता उद्याच यांना इथून घेऊन जाईन आणि आपण सुद्धा जरूर सगळे या. नंद म्हणाले नक्कीच येऊ. नंदाने आज्ञा दिली सर्वांना की
ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या जरूर या, आपण सगळे एकत्र निघू. आणि जाताना अर्थात अनेक प्रकारचा नजराणा न्यायचा आहे. राजा आहे अर्थात यांचा नजराणा म्हणजे काय असणार, सगळे दुग्धजन्य पदार्थ, लोणी, साय, दुग्ध असे सगळे पदार्थ त्यांनी घेतले होते. गवळी अर्थात ते काय आहे तेच देणार. आणि त्या प्रकारचे सगळे उत्कृष्ट पदार्थ त्यांनी जमा केले. म्हणाले चला उद्या आपण कंसाकडे जाऊया, त्याला ह्या सगळ्या नजराणा आपण देऊया आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे तिथे असलेल्या उत्सवामध्ये आपण सामील होऊया, त्या उत्सवाचा आनंद घेऊया असं सर्वांनी ठरवलं. दरम्यानच्या काळामध्ये गोकुळामध्ये ही बातमी सर्वत्र पसरली की अक्रूर तिथे आलेला आहे मथुरेहून. आणि तो जो आहे हा कृष्ण आणि बलरामाला नेण्यासाठी खास करून आलेला आहे. इतरांना आमंत्रण आहेच आहे, पण ह्या दोघांसाठी तो रथ घेऊन आलेला आहे. अर्थात ही बातमी जेव्हा ऐकली तेव्हा अनेकांना दुःख झालं. दुःख कोणाला झालं, विशेषतः जे मथुरेला जाऊ शकणार नव्हते त्यांना भगवंताच्या वियोगाचं दुःख होणार होतं. पण सर्वात जास्त दुःख कोणाला, अर्थात गोपिकांना. गोपिका काय तिथे जाऊ शकत नव्हत्या, त्यांना जायचं नव्हतं किंवा त्यांना जाण्याचा भागच नव्हता. सगळे जे आहेत ते गोपच जाणार होते. आणि त्यामुळे गोपिकांना ही जेव्हा बातमी समजली सर्वात जास्त व्याकुलत्या झाल्या. फक्त भगवान जाणार ऐकल्यावरतीच त्यांचा शोक सुरुवात झाला. बातमी ऐकल्यावर एखादी जसं आपला पहिला चेहरा उतरतो, मग कोणतरी विचारतं अरे तुझा चेहरा का उतरला एवढा. नाही काय नाही कसं काहीतरी घडलंय, काय घडलंय सांग. काहीतरी अप्रिय गोष्ट असते आणि मग आपला चेहरा पहिला उतरतो. बस त्यांची अवस्था ही झाली. त्या इतक्या व्याकुल झाला होता की त्यांचा चेहरा अतिशय शोकाकुल झाला होता, म्लान झाला होता. म्लान शब्द किती छान आहे की त्यांचा चेहरा म्लान झाला होता. त्यांना वस्त्राचं भान उरलं नाही, कशाचं भान उरलं नाही. त्यांच्यासाठी एकच चिंता की आता माझा भगवंत चाललाय, आता मी काय करू. त्यांचं सगळ्या कामातलं लक्ष निघून गेलं. त्यांच्या चित्तवृत्तीचा लय झाला, म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये इतर ज्या ज्या काही गोष्टी येत होत्या त्याचा लय झाला. किती कठीण गोष्ट आहे. पण केवळ भक्ती असेल ते होऊ शकतं. बघा, मनात आपल्या असंख्य विचार येतात, परंतु जर तुमची भक्ती असीम असेल ते विचार जळून खाक होतील. अक्षरशः हाच शब्द मी वापरेन की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि या शक्तीमुळे अर्थात आपले हे सगळे विचार जळून खाक होतील. फक्त भगवंताचा विचार किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टीचा विचारच फक्त राहू शकतो जर तुमच्या भक्तीमध्ये तीव्रता असेल तर. आणि अर्थात ही तीव्रता गोपिकांमध्ये होती आणि त्यामुळे गोपिकांच्या सर्व चित्तवृत्ती ज्या आहेत त्याचा लय झाला होता आणि त्यांना फक्त आणि फक्त भगवंतच आठवत होता, बाकी त्यांना काहीही आठवत नव्हतं. भगवंत जातो म्हणल्यावर त्यांचे एक प्रकारे समाधीच लागली. नुसतं आठवल्यावरती की आता भगवंत चाललेत, भगवंत गेले तर आमचं काय होणार. त्यांना सगळं भगवंताचं आठवायला लागलं. कोणाला भगवंताचं स्मितहास्य आठवत आहे, कोणाला त्यांचं प्रेम आठवत आहे, कोणाला भगवंताची सुंदर आकर्षक चालणं आठवत आहे, कोणाला त्यांचे हावभाव आठवत आहेत, कोणाला त्यांच्या लीला आठवत आहेत, कोणाला त्यांच्या बासुरीचे सूर ऐकू येतात, कोणाला काय होतं हे माहीत नाही. परंतु सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रूंची धार लागली होती आणि सर्वांचं चित्त जे आहे ते भगवंताच्या पूर्णपणे लीन झाल्या होत्या त्या भगवंताशी. त्यांच्या चित्तातल्या सर्व वृत्ती नष्ट झाल्या होत्या. केवळ आणि केवळ भगवंत आणि भगवंताशी निगडीत गोष्टी त्यांच्या चित्तामध्ये शिल्लक होत्या. त्यामुळे त्यांना एक प्रकारे आपण असं म्हणायला हरकत नाही की समाधी लागली होती. शेवटी समाधी आणि ध्यान म्हणजे काय की ती एकच गोष्ट शिल्लक राहणं, बाकी सर्व गोष्टी संपणं, याला ध्यान म्हणतात. आणि हे भक्ती ज्ञान होतं. अशा प्रकारे या गोपिका ज्या आहेत त्या कृष्णमय झाल्या. यथावकाश त्या गोपिका थोड्या एकत्र पण आल्या काही वेळाने. आणि मग परत चर्चा काय तर हीच चर्चा, याचीच चर्चा चालू आहे की काय भगवंत आहे,
इतकी दिवस आम्हाला सहवास दिला आणि आता सोडून चाललाय, कसा हा? काही गोपिका म्हणतात, याला आमच्याविषयी प्रेमच नाही आहे. हा अतिशय दयेचा लवलेश नसलेली अशी ही व्यक्ती आहे. बघा, आता रागावलेत थोडेसे. भगवंताचा राग करतायत पण तो प्रेमाने करतायत. हा महत्त्वाचा भाग. प्रेम अतिशय असल्यामुळे त्यांना राग आला. हा म्हणतात की याला दया नावाचा भागच नाही आहे. पहिल्यांदा मैत्री केली, जीव लावला आणि आता निघून चाललाय. आम्हाला काहीही न सांगता, कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी सांगितलेलं की मी असा जाणार आहे उद्या, काही नाही बोलला. बस आमच्याकडे एक फक्त अशा प्रकारे बातमी येते की उद्या भगवंत चाललेत. कशाला मैत्री केलीस आमच्याशी? कशाला आमच्याबरोबर तू हे सगळं केले, संबंध केलेस? आणि त्याला न्यायला व्यक्ती कोण आली आहे? अक्रूर. काय नाव आहे ह्याचं? अक्रूर. चुकीचं नाव आहे. काढून टाकलं पाहिजे. क्रूर हा शब्द त्याला बरोबर लागू आहे. हा अक्रूर हा शब्द चुकीचा असं त्या एकमेकात म्हणतायत. ह्याच्यासारखा क्रूर व्यक्ती या जगात कोणी नाही आहे. कारण आमच्या भगवंताला हा घेऊन जायला आलाय. आमच्या भगवंतापासून ताटातूट करायला हा क्रूर व्यक्ती आलाय. हा अक्रूर नाहीच आहे. चुकीचं नाव आहे याचं. आणि अशा ह्या क्रूर अशा ह्या अक्रूराच्या बरोबर भगवंत जाण्याचा विचार करतायत. बघा, आता भगवंताला सुद्धा क्रूर म्हणायला हरकत नाही. तो तर आहेच अक्रूर नावाचा क्रूर. पण तू काय करतोयस? तू पण जायचं ठरवलंच आहेस ना? पण आम्हाला काहीही न सांगता. अरे तुझ्यासाठी आम्ही सर्वस्व सोडून दिलं. आमचं घर दार, सगळे सोयरे, पती पुत्र, काय काय नाही आम्ही सोडलं. तुझ्यासाठी सर्वस्व आम्ही अर्पण केलं. दासी झालो तुझ्या. आणि तू आमच्याकडे ढुंकूनही बघितलं नाहीस, काहीही सांगितलं नाहीस आणि निर्णय घेतलायस की उद्या मी मथुरेला जाणार. काय हे? किती हे दुःख आम्हाला निर्माण झाले तुझ्यामुळे. परंतु एक गोष्ट आहे, आम्हाला दुःख आहे पण उद्या जेव्हा तू मथुरेत पोचशील तेव्हा त्या लोकांना किती आनंद होईल. त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि आमच्या दुःखाचा दिवस आहे. त्यात सुद्धा मथुरेमध्ये असलेल्या स्त्रियांसाठी जास्त आनंददायक असेल. स्पेसिफिकली बोलले बघा की स्त्रियांना जास्त आनंद होईल. कारण आमचा श्यामसुंदर आहेच असा. तो जेव्हा मथुरेत प्रवेश करेल त्याचं फक्त मुखकमल बघितल्यावर सगळ्या स्त्रिया त्याच्याकडे आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. जरी आमचे हे नंदकुमार आई वडिलांच्या आज्ञेत असले तरीसुद्धा जेव्हा या सगळ्या स्त्रिया युवती जेव्हा त्यांच्याकडे बघतील आणि भगवंत जेव्हा त्यांच्याकडे बघतील तेव्हा ते सगळे त्याच्यावरती आकृष्ट होतील 100%. आणि मग भगवंत त्यांच्यामध्येच रमतील. त्या स्त्रिया यांच्यामध्येच रमणार. आणि जर ते त्यांच्यामध्ये रमल्या तर मग आमच्याकडे कशाला परत येतील? कारण मथुरा हे शहर आहे. आम्ही तर गावात राहणाऱ्या गावढळ गवळीनी आणि या शहरात राहणाऱ्या सगळ्या व्यक्ती आहेत, या मुली आहेत, युवती आहेत, त्या हुशार पण असतील कदाचित आमच्यापेक्षा. कारण शिक्षण घेतलं आहे. गोड गोड कसं बोलायचं, कसं मधाळ वचनाने त्यांचं चित्त आपल्याकडे घ्यायचं, हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यांना हेही माहिती आहे की आपल्या शरीर सुंदर दिसण्यासाठी काय करायचं, आपल्या शब्दात मेकअप करायचा, हे त्यांना चांगल्या प्रकारे येत असेल. आम्हाला तर काहीच येत नाही यातलं. आम्ही त्यांच्यासमोर गावढळ आहोत. आमच्याकडे चांगले कपडे पण नाही आहेत जसे त्यांच्याकडे असतील कदाचित. आमच्याकडे तसं काही नाही आहे. आणि मग जर आमच्या सगळ्या बाबतीत जर ह्या ज्या स्त्रिया चांगल्या असतील तर का या गावढळ गवळीणींसाठी परत भगवंत येतील? परत कशाला येतील? काय यायची गरज त्यांना? ते बहुतेक तिथेच रमतील. नाहीतरी त्यांना सुद्धा अशा गोष्टी आवडतातच. आमच्याकडे कदाचित ते बघणार पण नाहीत. अशा प्रकारे ह्या गोपी सतत विलाप करतायत, सतत विलाप करतायत. विलाप सुरू आहे आणि तो वेळ जवळ आला. जायची वेळ आली. कृष्ण तयार झाले. अक्रूर तर पहिलाच तयार होता. त्याच्या जोडीला अनेक रथ दुसरेही होते ज्यामधून
अनेक गोप जाणार होते, नंदाचे काही लोक जाणार होती, कंसासाठी नजराणा घेऊन जाणार होते काही लोक, तेही सज्ज झाले होते. काही लोक मागून जाणार होते, परंतु काही लोक भगवंताच्या बरोबर पण जाणार होते, अक्रूरच्या बरोबर. सगळी तयारी झाली होती. लोक जे जमले होते की कशा प्रकारे अक्रूर निघतोय आणि कशा प्रकारे हे सगळे चाललेत, काय काय घेऊन चाललेत, सगळे लोक जमली होती बघायला. गोपिका पण अर्थात जमा झाल्या होत्या, लांब होत्या त्या. त्यांनी बघितलं की रथ सज्ज झाला आहे, रथामध्ये भगवंत बसले आहेत. रथाच्या पुढे अक्रूर आहे, क्रूर अक्रूर बसला आहे. आणि हा भगवंत ज्याच्यासाठी आम्ही वेड्या झालो आहेत, हा भगवंत ज्याला आमच्याविषयी काहीच दयामाया नाही, असा हा भगवंत बसलाय. त्याला आमची आठवण पण होते की नाही काय माहिती. तो आमच्याकडे निरोप घ्यायला सुद्धा आला नाही, असा हा कन्हैया. काहीही त्याला वाटत नाही, छानपणे बसलाय आणि वाट बघतोय अक्रूर कधी रथ घेऊन निघतोय. त्यातल्या काही गोपिका म्हणल्या, तो काय करतोय ह्याला महत्त्व नाही, आपण एक काम करूया, आपण सगळ्या पुढे जाऊया आणि हा रथ अडवूया आणि अक्रूराला सांगूया की आमच्या भगवंताला न्यायचं नाही, आम्ही इथे रथासमोर झोपू तुझ्या, पण रथ जाऊ देणार नाही, आमचा भगवंत इथून जाणार नाही, असं सांगूया. असंही काही लोकांची चर्चा चालू होती. किती एक सुंदर गाणं होतं, नेऊ नको माधवा अक्रूरा, नेऊ नको माधवा. खूप सुंदर गाणं, मराठी गाणं होतं. पूर्वी लागायचं, आता लागत नाही. भावगीत होतं. की अशी त्यांनी काही लोकांनी तयारी केली होती की आपण भगवंताला अडवूया. काय कोण म्हणतं नाही मला, आम्हाला माहीत नाही, आम्ही याला जाऊ देणार नाही. परंतु त्यावेळेस इतर म्हणायला, जाऊ दे, कशाला हे असं करताय. त्याला जर आमचं प्रेम नसेल, त्याला जर इतर तिथल्या स्त्रियांचं आकर्षण असेल, तर आपण तरी कशाला करायचं. काही करायची गरज नाही. ज्याने आमचा साधा निरोप घेतला नाही, त्याच्याविषयी असं कशाला आपण करायचं. ज्याने आमच्याबरोबर इतक्या रात्री रासक्रीडा केल्या, सगळं विसरला तो, एका क्षणात विसरला. मथुरेला जायचं ऐकल्यावर तो तयार झाला. आता आम्ही कसं आमचं जीवन इथे घालवू, त्याच्याशिवाय आम्ही कसा वेळ घालवू, आम्ही जिवंत तरी राहू शकू की नाही माहीत नाही. काय करावं. अशा प्रकारे त्या विलाप करतायत, रडतायत, पण पुढे गेल्या नाहीत. त्या म्हणत होत्या आम्ही इथेच थांबणार, भगवंताचं दर्शन होतंय ना, बास झालं. यथावकाश अक्रूर रथावर स्वार झाला. नंद वगैरे इतर गोपसुद्धा आले होते. त्यांनी बरोबर अनेक वस्तू आणल्या होत्या भेट देण्यासाठी. दूध, दही, अनेक प्रकारच्या दुधाच्या वस्तू त्यांनी आणल्या होत्या. त्या सर्व त्यांनी मागे एका रथामध्ये ठेवल्या होत्या. म्हणाले की तुम्ही पुढे चालला आहात, आम्ही मागून येऊ, परंतु या सगळ्या गोष्टी भेट म्हणून आणल्यात, त्या तुम्ही कंसाला द्या आणि म्हणा की आम्ही मागून सर्वांना घेऊन येतो आहे, आता तुम्ही पुढे व्हा. रथ पुढे निघाला. रथ पुढे निघाला. गोपिका आहे तिथेच उभ्या आहेत एका ठिकाणी. रथ त्यांना दिसतो निघाला. त्या हल्ल्यानंच जागच्या. त्या मनामध्ये म्हणत होते की भगवंताने आम्हाला काहीतरी सांगावं, भगवंताला आमची आठवण आहे की नाही काय माहिती. अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये भावना आली की सांगायला आला नाही, बोलायला आला नाही, निरोप घेतला नाही, रथात बसलाय, काहीच त्याला आठवत नाही आमच्याविषयी, खरंच आठवतं की नाही काय माहिती. अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की खरोखर भगवंताच्या मनात आम्ही आहोत की नाही, काहीच कल्पना नाही. आणि असं करता करता रथ थोडा पुढे गेला त्यांना क्रॉस करून. आणि रथ पुढे गेला आणि पुढे गेल्यावर क्षणभरच भगवंताने मागे वळून बघितलं. बघा, रथ जेव्हा मागे होता त्या बघत होत्या तेव्हा भगवंताने त्यांच्याकडे डुंकून बघितलं नाही. भगवंत समोर बघत होते. या विलाप करतात, विलाप करतात, विलाप करतात, भगवंताने बघितलं नाही. रथ त्यांना ओलांडून पुढे गेला. अर्थात रथ रस्त्याच्या मध्यभागी होत्या, या रस्त्याच्या कडेला होत्या, लांब होत्या तशा. भगवंत सरळ बघतायत रथामध्ये बसून. त्यांना ओलांडून रथ पुढे गेला. आणि जेव्हा त्यांच्या मनात असा विचार आला की भगवंताला आमची आठवण तरी आहे की नाही काय माहिती, असं वाटलं
दुसऱ्या क्षणी भगवंताचा रथ पुढे असताना भगवंतांनी मागे वळून बघितलं आणि फक्त गोपिकांकडे बघितलं. बस सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली. सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यांचं सांत्वन झालं. भगवंताच्या एका नजरेतून त्यांना सगळं काही मिळालं. दिलासा मिळाला की नाही, मी तुमच्या बरोबरच आहे, फक्त मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलो नाही, परंतु माझ्या मनातून तुम्ही कुठे गेले. बघा ही भावना त्याची होती, कशी पोचली भगवंताकडे. इतका विलाप केला पण भगवंत तरी गेले नाहीत. पण जेव्हा त्यांच्या मनात अशी शंका निर्माण झाली की भगवंताला खरोखर आमची आठवण आहे की नाही, पुढे गेलेल्या रथातून भगवंताने त्याच्याकडे बघितलं आणि त्यांना एक प्रकारे सिग्नल दिला, नाही मी आहे तुमच्याबरोबर. आणि खरंच भगवंताने तिथून मागे वळून बघितल्यावर त्या कृतकृत्य झाल्या नाही म्हणाल्या. खरंच भगवंता आमच्या मनात असं आलं पण किती चुकीचं होतं. तुला आमची आठवण नक्की आहे आणि तू आम्हाला विसरणार नाही त्याची आम्हाला खात्री पटली. आणि त्यांचं दुःख काही अंशी नक्कीच कमी झालं. खरोखर अशा प्रकारच्या काही गोष्टी घडतात नाही का. आपल्याला सुद्धा भक्ती मार्गामध्ये असे काही काही अनुभव येतात. काही काही ठिकाणी आपल्याला असे चित्रविचित्र अनुभव येतात. आपण म्हणतो खरंच महाराजांनी आम्हाला हा अनुभव दिला आहे. कारण अनुभव तेवढ्यासाठीच देतात की आपल्या मनात कधी कधी शंका होते की खरोखर आपली भक्ती पोचते आहे की नाही पोचत, असं कधी कधी वाचतं. आणि त्यावेळेस अनेक प्रकारचे अनुभव येतात. कधी सुगंध येतो, कधी रंग दिसायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रकारचे अनुभव येऊ शकतात. कुठला कोणाला येईल याचा काही मोजमाप नाही आहे, परंतु अनेक प्रकारचे अनुभव फिजिकली येतात. आणि त्याचा अर्थच हाच आहे की आपली भक्ती जी आहे ती तिथे पोचते आहे नव्हे, ते तुमच्याकडे बघता आहेत, त्यांना माहीत आहे तुम्ही काय करतात, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. आणि गोपिकांना सुद्धा अशा प्रकारेच भगवंतांनी जेव्हा बघितलं तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की नाही, आमच्या मनात जी शंका आहे ती चुकीची आहे आणि भगवंत जो आहे तो आम्हाला कधीही विसरला नाही. आणि त्याच्या डोळ्यातून हा एक संदेश त्यांना मिळाला की नाही, मला परत यायचं आहे, मी येणार आहे, काळजी करू नका. त्यांच्या डोळ्यातून सुद्धा असा एक प्रकारचा संदेश मिळाला. आणि इतकंच नव्हे तर नंतर मागावून भगवंताने अजून एक दूतसुद्धा पाठवला, परंतु तो दूताची त्यांना गरज नव्हती. म्हणतात ना की जिथे प्रेम असते तिथे भावना पुरेशी असते. त्या अशाही आनंदित झाल्या होत्या, त्यांना समजलं होतं. तरी पण भगवंतानी तरीसुद्धा एक दूतसुद्धा पाठवला आणि म्हणाला की भगवंताने आपल्यासाठी निरोप दिला आहे, काळजी करू नका, मी परत येणार आहे. बस हा संदेश ऐकला आणि त्या परत एकदा स्थितप्रज्ञ झाल्या, स्टँड स्टील. भगवंताची कुठलीही कृती भगवंताने केली तरी त्यांची भक्ती इतकी होती की त्या स्तब्ध व्हायच्या, असं त्यांच्या बाबतीत घडलं होतं. खरोखर भक्तिसूत्रामध्ये जे नारद मुनी लिहिलं ते अगदी यथार्थ दिलं आहे. नारदीय सूत्रामध्ये पण नारद मुनींनी भक्ती मार्गामध्ये गेल्यावर काय प्रकारची गोष्टी घडू शकतात त्याचं वर्णन केलं आहे सुंदर. त्यातसुद्धा ही स्थिती त्याने वर्णन केली आहे की अशा प्रकारे गोष्टी घडतात आणि ही सुद्धा भक्तीच आहे, चरमसीमा भक्तीची आहे. अर्थात गोपिकांचं प्रेम, त्यांची भक्ती ही सर्वोच्च होतीच आणि आहेच, यात शंकाच नाही आहे. परंतु या सगळ्या खुण्या ज्या आहेत त्या भक्ती मार्गातल्या लोकांना कमी अधिक प्रमाणात मिळू शकतात, हा महत्त्वाचा भाग. हा आपल्यासाठी घेण्याचा भाग आहे की अशा प्रकारच्या खुणा आपल्याला मिळू शकतात जर आपली भक्ती असेल तर. कोणाला काय खूण मिळते हा महत्त्वाचा भाग नाही, खूण कुठली कोणाला मिळाली तो महत्त्वाचा भाग नाही. काहीही खूण आपल्याला मिळू शकते. आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना आपली खूण भक्तीची जी आहे ती पाठवली आणि त्या आनंदित झाल्या. यथावकाश रथ पुढे निघाला. अक्रूर होते, बलराम दादा होते. रथ अतिशय जोराने चालला होता, वेगात चालला होता, त्यांना लवकर पोचायचं होतं. संध्याकाळ झाली प्रवास करता करता आणि यमुना नदीच्या तीरावर हा रथ येऊन पोचला. मध्ये नदी लागली संध्याकाळच्या वेळेस. नदी लागल्यावरती त्यांनी विचार केला की नदी लागली आहे अनायसा, थोडासा आपण विश्रांती घेऊया, हातपाय धुऊया, नाहीतरी रथाला लागलेल्या घोड्यांना तहान पण लागली असेल.
तेव्हा आपण थोडंसं हे सगळं करूया. आणि त्याप्रमाणे हे सगळे उतरले आणि भगवंतसुद्धा उतरले. अक्रूर जे होते, अक्रूराने विचार केला की आपण एक काम करूया, आपण यमुनेच्या डोहावर आज आणायचा आलोच आहोत, तर आपण इथे स्नान करूया विधीपूर्वक. बाकी या दोघांना यमुना काही नवीन नाही आहे, हे नेहमीच जातात, पण आपल्यासाठी नवीनच आहे. आपल्याला आज संधी मिळाली तर आपण आज डोहामध्ये उतरूया आणि स्नान करूया. नंतर पुढचा भाग करूया, स्नान संध्या वगैरे जो काय भाग असेल तो. आणि मग त्यांनी पाण्यामध्ये बुडी मारली. पाण्यात बुडी मारून अर्थात ते मनामध्ये जप तर करत होते. आणि जेव्हा ते पाण्यात उतरले, पाण्याखाली गेले, त्यांना असं दिसले की श्रीकृष्ण आणि बलराम खाली बसलेत पाण्यामध्ये. ते चकित झाले. अरे, अक्रूर म्हणतात, अरे मी आत्ता त्यांना रथामध्ये बघितलं होतं आणि इथे तर बलराम श्रीकृष्ण खाली बसले, असं कसं होऊ शकतं? हे इथे कधी आले आणि कसे आले काय समजलं नाही मला. आत्ता तर मी त्यांना बघितलं होतं रथामध्ये. नाही, कदाचित ते आले असतील, मला समजलं असेल. चला आपण बघूया. पटकन त्यांनी पाण्यातून डोकं वर काढलं आणि रथाकडे बघितलं तर धक्का बसला. अरे, हे दोघं तर रथामध्ये अजून बसलेत, मग पाण्यामध्ये कोणाला पाहिलं? काहीतरी भ्रम झालाय. परत त्यांनी पाण्यात बुडी मारली. ज्यावेळेस त्यांनी जेव्हा पाण्यात बुडी मारली, त्यांना वेगळं दृश्य दिसलं. त्यांना असं दिसलं की शेषनाग तिथे खाली आहेत पाण्यामध्ये. छानपैकी शेषनाग विराजमान झालेत पाण्यामध्ये. आसपास अनेक गंधर्व आहेत, चारण आहेत, सिद्ध आहेत. आणि हे शेषनाग आहेत, त्यांना 1000 मस्तक आहेत. प्रत्येक मस्तकावरती मुकुट आहे आणि त्यांचं शरीर मात्र मनुष्यासारखं आहे, पितांबर नेसलाय. विचित्र दृश्य दिसलं त्यांना समजेना काय बघतोय. आणि नंतर त्यांनी जेव्हा पुढे बघितलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की अरे, की यांच्या शरीरावरती तर भगवंत पहुडलेले आहेत. हो, बरोबर आहे, शेषशाही भगवंत हे शेषशाहीच असतात. त्यांनी बघितले की प्रत्यक्ष भगवंत तिथे झोपले त्यांच्या शरीरावर. त्यांना खरं वाटे ना की काय बघतोय मी, यमुनेच्या डोहामध्ये हे मी काय बघतो आहे. डोळे फाडून फाडून बघतायत आणि डोळे बंद करतायत, परत उघडतायत की काय वेगळं बघतोय काय. त्यांनी एकदा डोळे बंद केले आणि परत उघडले तर त्यांना तिसऱ्यांदा हे दिसलं की लक्ष्मीदेवी पण तिथेच आहेत. भगवंत शेषशाही शेषावरती मस्तपैकी पहुडलेत. शेषाला 1000 फणे आहेत आणि प्रत्यक्ष लक्ष्मीदेवी त्यांच्या चरणाशी बसली. हे पण दृश्य दिसले. ते बघत राहिले, काय बघतोय मी आज, काय चाललाय हा, काय चमत्कार आहे, काय समजे ना त्यांना. आणि परत एकदा त्यांनी डोकं आपलं बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यावर त्यांना परत एकदा हे दिसले की भगवंत रथामध्ये बसलेत. परत त्यांनी पाण्यामध्ये डुबकी मारली आणि परत त्यांना ते दृश्य दिसलं. आणि मग त्यांना लक्षात आलं की भगवंत म्हणजे प्रत्यक्ष श्री विष्णूच आहेत आणि बलराम दादा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून शेषशाही शेष भगवानच आहेत, ज्याने हा अवतार धारण केला आहे. अर्थात हे बघितल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. शरीर सर्व पुलकित झालं, प्रेमाचा उद्रेक झाला, त्यांचा गळा दाटून आला. आणि अक्रूर फक्त ते दृश्य डोळ्यांनी बघत राहिले आणि मिश नजरेने बघत राहिले. हळूहळू ते भानावर आल्यावर परत एकदा ते पाण्याच्या बाहेर आले आणि जिथे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम बसले होते त्या दिशेने तिथे आले आणि भगवंताच्या चरणावर त्यांनी आपलं मस्तक ठेवून दिलं. आणि मग पुढे कितीतरी वेळ ते भगवंताची स्तुती करत होते. स्तुती करता करता ते थांबेनात इतकी स्तुती करत होते. ते काय स्तुती करत होते हे पण त्यांना समजत नव्हतं, कारण त्यांचं देहभान संपूर्णपणे हरवलेलं होतं. भगवंताच्या चरणाशी बसल्यावर त्यांना काहीही भान नव्हतं की मी काय करतोय, भगवंताची स्तुती करतोय का काय करतोय, काहीही त्यांना आठवत नव्हतं. पण भगवंताचा चरण जे आहे ते मात्र त्यांनी सोडले नव्हते. अशा प्रकारे ते भगवंताच्या चरणी लीन झाले होते आणि भगवंताच्या चरणी
अशा प्रकारे त्यांना सर्व प्रकारचा आनंद मिळाला. ज्या गोष्टीची त्यांनी इतके दिवस वाट बघितली होती ती गोष्ट आज त्यांच्या बाबतीत घडली होती. भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली होती आणि भगवंतांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं होतं पाण्यामध्ये. आणि आता या ठिकाणी सुद्धा त्यांना हे लक्षात आलं होतं की भगवंत आणि कृष्ण वेगळे नाहीत. आणि म्हणूनच ते भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून जी त्यांनी मनामध्ये कल्पना केली होती की मी भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवून कृतकृत्य होईन, ती गोष्ट भगवंतांनी प्रत्यक्ष त्यांना करण्याची संधी दिली आणि अर्थात त्यांचा उद्धार केला. आणि अशा प्रकारे ते भगवंताला शरण गेले आणि म्हणाले, भगवंता माझ्यावर कृपा अशीच ठेव. त्याच्यावर भगवंत त्यांना काय म्हणाले ते आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आणि पुढे काय झालं हे सर्व आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी हा भाग आपण स्वल्पविराम करून संपूया. श्रीराम समर्थ. श्री